सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते। संतांची भूमी म्हणून आपल्या महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे। तत्कालीन समाजाला दिशा देण्याचं, माणसांना माणूसपणाची ओळख करून देण्याचं काम अनेक संतांनी आपल्या ओव्यांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून केलं। संतांच्या या कार्यामध्ये समाज परिवर्तनामध्ये संत कवयित्रींची भूमिका देखील तितकीच मोलाची आणि महत्त्वाची आहे। स्त्री शक्तीचा जागर या अंतर्गत आपण 9 दिवस देवीच्या 9 रूपात संत स्त्री कवयित्रींची माहिती पाहणार आहोत। नवरात्रीचा आजचा 9वा दिवस हा माता सिद्धिदात्रीला समर्पित आहे। आजच्या 9व्या दिवशीच्या देवीच्या सिद्धिदात्री रूपात आपण परमपूज्य संत कलावती आईंची माहिती बघणार आहोत। यासाठी मी गुगलचा आधार घेतलेला आहे। दक्षिण कानडा जिल्ह्यातील कल्याणपूर येथील श्री बाबूराव व पत्नी सीताबाई या परोपकारी मेहनती जोडप्याला लग्नानंतर 8 वर्षे झाली तरी संतती नव्हती। सन 1907 मधील श्रावण मासात सुपुत्र प्राप्तीच्या अपेक्षेने त्यांनी सहस्त्र लिंगार्चन केले। त्याच्या समाप्तीच्या म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी त्या रात्री मी तुझ्या वंशात जन्म घेणार आहे असा देवीने बाबूरावांना दृष्टांत दिला आणि त्याची प्रचिती पुढे लवकरच आली। 2 सप्टेंबर 1908ला ऋषी पंचमी ह्या शुभदिनी पहाटे 4:55ला कारवार येथे आईंचे अवतरण झाले। मुलीचे नाव रुक्माबाई असे ठेवले असले तरी सर्वजण लाडाने बाळ अशीच हाक मारत। 10व्या महिन्यात बाळ चालायला लागली तर पहिल्या वाढदिवसाला हरी हा पहिला शब्द त्यांनी उच्चारला। इथूनच त्यांचे वेगळेपण दिसू लागले। वयाच्या 5व्या वर्षापासून बाळ मराठी, कानडी, हिंदी, गुजराती भाषेतील भजने म्हणत असे। लहानपणापासूनच त्यांच्याकडे सहनशक्ती, शांत व परोपकारी वृत्ती हे गुण दिसू लागले। लहानपणापासूनच देवपूजेची आवड असल्याने कीर्तन भजन करून देवाचे गुणगान करत असे। वयाच्या 15व्या वर्षी रुक्माबाईंचे लग्न राजगोपाल यांच्याशी झाले। सासरी जाताना हे जोडपे हुबळीला थांबले। तिथे त्यांनी सिद्धारूढ महाराजांचे दर्शन घेतले। रुक्माबाईंचा पाय हुबळीतून निघेना, परंतु राजगोपाल तुला प्रेम देतील व सद्गुरू योग्य वेळेला तुला बोलवतील असे सांगितले। स्वामींच्या चरणी लीन झाली आणि स्वामींनी तिला ओम नमः शिवायचा मंत्र दिला। सासरी आपल्या मनमिळावू स्वभावाने त्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली। वयाच्या 17व्या वर्षी पुत्ररत्न झाले। नंतर पतीचा हृदयविकाराने अनपेक्षित मृत्यू झाल्याने 19व्या वर्षी त्यांना वैधव्य प्राप्त झाले। त्यावेळी 8 महिन्यांच्या गरोदर होत्या। विरक्त स्वभाव असल्याने त्यांनी विहिरीत जीव देण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी अचानक एक साधू प्रकट झाले आणि त्यांनी बाळला हुबळीला गुरूंकडे जाण्यास सांगितले। दोन्ही मुलांचा त्याग करून रुक्माबाई गुरुचरणी निघून गेल्या। पुढे 1928 साली रुक्माबाई सर्व कलात निपुण झाली, म्हणून तिचे नाव कलावती हे नामकरण केले आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कीर्तन करण्याची गुरु आज्ञा दिली आणि देशोदेशी फिरून हरिनामाचा प्रसार करण्यास सांगितले। 12 वर्षाच्या तपानंतर कलावती बेळगाव मंदिरात स्थिर झाल्या आणि सर्व जगाच्या आई झाल्या। कलियुगी नामस्मरण सुलभ व श्रेष्ठ आहे, म्हणून नामस्मरणाचा मार्ग दाखवला। नाम घेताना परमेश्वराचे स्मरण केल्यास ते त्याच्यापर्यंत पोहोचते हे सांगितले। आपल्या कीर्तनातून नामस्मरणाबरोबरच भजन मार्ग सोपा हेही सांगितले। आईंनी 7 वारांची
व विविध उत्सवांची भजने तयार केली. काही रचना आईंनी स्वतः रचल्या आहेत. त्याला त्यांनी चालीही दिल्या आहेत. मुलांसाठी बालोपासना, नित्योपासना तयार केली. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून गोपाळकाला, संतमेळा, सुबोधभान, त्रिवेणी संगम अशी गोष्टीरूप पुस्तकेही लिहिली. सिद्धारूढ महाराजांचे चरित्र समजण्यासाठी सिद्धारूढ वैभव हा ग्रंथ लिहिला. हरिस्तुती, नमस्काराष्टक, गुरुस्तुती, उपकाराष्टक ही भजने लिहिली. त्याच्या मुद्रिका लिहिताना कला, कलावंत, कलिमल दहन, रुक्मिणी रमणा अशा त्यांनी दिल्या. पुढे 8 फेब्रुवारी 1978 रोजी बेळगाव येथे समाधी घेतली. आपले अवतार कार्य संपवले. परंतु आईंनी लाखोच्या संख्येने भक्त समुदाय तयार केला आहे आणि आजही भक्तगण वाढत आहेत. धरी गुरु चरण अभंग, धरी गुरु चरण अभंग मना तू, धरी गुरु चरण अभंग मना तू, धरी गुरु चरण अभंग. अखिल पसारा विफल सेहा, अखिल पसारा विफल सेहा, नकळत पावेल भंग, नकळत पावेल भंग मना तू, धरी गुरु चरण अभंग मना तू, धरी गुरु चरण अभंग. आसनी शयनी भोजनी गमनी, आसनी शयनी भोजनी गमनी, गुरुभजनी रहादंग, गुरुभजनी रहादंग मना तू, धरी गुरु चरण अभंग मना तू, धरी गुरु चरण अभंग. भाव भक्ती दृढतर होता, भाव भक्ती दृढतर होता, गुरु सांगे अंतरंग, गुरु सांगे अंतरंग मना तू, धरी गुरु चरण अभंग मना तू, धरी गुरु चरण अभंग. गुरुबोधाच्या श्रवणे मनने, गुरुबोधाच्या श्रवणे मनने, त्यागी अभिमान संग, त्यागी अभिमान संग मना तू, धरी गुरु चरण अभंग मना तू, धरी गुरु चरण अभंग. कलिमल दहन कृपामृत सेवुनी, कलिमल दहन कृपामृत सेवुनी, आत्मस्वरूपी रंगीरंग, आत्मस्वरूपी रंगीरंग मना तू, धरी गुरु चरण अभंग मना तू, धरी गुरु चरण अभंग, धरी गुरु चरण अभंग, धरी गुरु चरण अभंग मना तू, धरी गुरु चरण अभंग मना तू, धरी गुरु चरण अभंग. गोपाळ कृष्ण महाराज की जय.